भाजपला देखील आरक्षणामुळे फटका बसणार आहे। शिंदे गटाला मात्र सोडतीमुळे अडचण नाहीये। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि 227 अशा नगरसेवकांसाठी आपले उमेदवार देत असताना सगळ्यात मोठा फटका हा ठाकरे गटाला बसला। अधिक माहिती देत आहेत विशाल पाटील। विशाल, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत निघाली आणि या सोडतीनंतर जे प्रमुख पक्ष आहेत, या प्रमुख पक्षांना काही पक्षांना फायदा झाला, तर जे प्रमुख मुंबईतले 2 पक्ष आहेत ज्यांच्यामध्ये महानगरपालिकेची काटेकी टक्कर अशी होणार आहे ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप, या दोघांना आरक्षणाचा सर्वाधिक फटका जो आहे हा बसलेला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला साधारणतः 32.14% इतका फटका बसलेला आहे आणि भाजपला हा जवळपास 30.12% हा फटका बसलेला आहे। आता जर तुलना आपण करायची झाली तर सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 56 विद्यमान नगरसेवक आहेत, त्याच्यातील 18 जागांवरती आरक्षण पडलेलं आहे आणि या 18 जागांची टक्केवारी जर आपण काढायला गेलं तर साधारणतः 32.14 इतकी टक्केवारी आहे आणि भाजपचे 83 नगरसेवक आहेत। या 83 नगरसेवकांमध्ये 25 जागांवरती हे आरक्षण पडलेलं आहे आणि यात सगळ्यात मध्ये लकी ठरलेला पक्ष जर आपण पाहायला गेलं तर शिवसेना, जी एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे, या पक्षाला फारसा फटका जो आहे हा बसलेला नाहीये, कारण का एकूण नगरसेवक शिवसेनेकडे हे 58 आहेत आणि यातील 9 जागांवरती फक्त आरक्षणाचा फटका बसलेला आहे। म्हणजे याची जर सरासरी आपण काढायची झाली तर 15.51% इतका फटका जो आहे हा शिंदे गटाला जरी बसला असला तरी तुलनेत हा फटका काही फार नाही आहे। त्यामुळे दोन्ही पक्षांना आता शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना मात्र कसरत जी आहे ही या आरक्षणाच्या दृष्टीनं नगरसेवक आणि त्यांच्या उमेदवारांना ऍडजस्ट करण्यामध्ये होणार आहे। प्रज्ञा, नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।